प्रस्तुत करता अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव, मधुमेहींसाठी संजीवनी। चुकीचा इतिहास दाखवणं आम्हाला मान्य नाही। खालिद का शिवाजी या चित्रपटावरील विरोधानंतर मंत्री आशिष शेलारांची प्रतिक्रिया। तर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणित केलंय, मात्र फेरविचार करण्याचे निर्देश दिलेत शेलारांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती। आठवड्यात दुसऱ्यांदा शिंदेंचा दिल्ली दौरा। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उद्यापासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर 7 तारखेला इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार। दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठीही जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारी दरम्यान होणार। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन राहणार नाही, राज्य निवडणूक आयोगाची माहिती। मनसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागा लढवण्यासाठी तयारीला लागा। महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। माधुरी हत्तीनीला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार। सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका करणार। हत्तीनीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथकही तयार करू, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास कोर्टात जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबूतरांना नियंत्रित खाद्य पुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश। शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यावरून भाजपचे आमदार परिणय फुकेंची दिलगिरी। कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, फुकेंचं स्पष्टीकरण। सर्व धर्म समभाव, नपुंसकपणा, नीचपणा, संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। तर 1 दिवस भगवा झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा केला जाईल, भिडेंचा दावा। उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील धरालीत ढगफुटी, काही सेकंदात घरं आणि हॉटेल ढिगाऱ्यात। 5 जणांचा मृत्यू तर 100हून अधिक नागरिक बेपत्ता, भारतीय लष्कराकडून बचाव कार्य सुरू। उत्तराखंडच्या धरालीत लष्कराचं 10 जवान बेपत्ता झाल्याची माहिती। भूस्खलनात राजपुताना रायफल्सचे युनिट कॅम्पचं मोठ्या प्रमाणात नुकसान। परिस्थिती नियंत्रणाखाली सरकारकडून 3 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती। उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने नदी नाल्यांना महापूर। नांदेडमधील 10 पर्यटक उत्तरकाशीच्या हनुमान चेटीत अडकले। अनेक महामार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प, सरकारकडे मदतीची मागणी। उत्तराखंडमधील ढगफुटीचा पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहांकडून आढावा। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींकडून घटनेची माहिती घेतली। दुर्घटनेत प्रभावित झालेल्या लोकांप्रती माझ्या संवेदना, मोदींचे ट्विट। डोनाल्ड ट्रम्प पुढील 24 तासात भारतावरील टॅरिफ वाढवणार। भारत हा चांगला व्यापारी सहकारी नाही, रशियाकडून तेल खरेदी म्हणजे युद्धाला प्रोत्साहन देणं, ट्रम्प आक्रमक। आमच्या व्यापारी भागीदारावरती दबाव टाकू नका, प्रत्येक देशाला आपला व्यापाराचा निर्णय घेण्याचा अधिकार। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या इशाऱ्यानंतर रशिया भारताच्या बाजूने मैदानात।